सिद्धेश खंडागळे. दुसरा कुठे गेला मागे. अधिकृत उमेदवार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या दिवस आठव्या दिवसाच्या ब्लॉग मध्ये. मागे गाणी चालू आहेत. आज आपण शिर्डीला पोहोचणार. अवघे 10-12 किलोमीटर बाकी आहेत शिर्डीत पोहोचायला. सगळे उत्साहात चालत आहेत एकदम. पाहू शकता पुढे निशान आहे डीजेची गाडी. आपल्या हर्षदला खूप इच्छा होती 8 दिवस चालत यायची, पण त्याला काही जमलं नाही म्हणून तो आज कंपनी नकली त्याची म्हणून तो आज 8व्या दिवशी आला. ते पण कशी खंडूने आणलं शिर्डीला. शेवटी बाबा गाडी काढली भाई. बाबांचं बोलावणं आलं की कोणी थांबवू शकत नाही. रात्री असं जॅक लावलं ना. बघ कोण येणार होता? प्रज्वल येणार होता. प्रज्वल गेला. आम्हाला गाडी भेटली किती वाजता? 6 वाजता संध्याकाळी. गाडीचा जुगाड झाला. प्रज्वलचा शेटने त्याला थांबवून ठेवलं. ते त्यांचं हॉटेलचं काम होतं म्हणून. हा भाई प्रज्वल येणार सकाळी 4 वाजता. ह्याला बोलले एक फोन कर फक्त योग्याला. योग्या तयार. आम्ही 3:30ला निघालोय. एका कॉलवर आहे ना, योगा एका कॉलवर आला भाई. बोलताना बाबांचं बोलावणं आलं ना की भाई जगातलं कुठलीही शक्ती आहे ना भाई थांबवू शकत नाही. आज आलो. बरोबर भाई. आता शेवटचे 10-12 किलोमीटर हर्षद आपल्यासोबत चालणार आहे. तेवढीच त्याची पण वारी होईल. कोणतरी अतरंगी पाहिजे आपल्याला. अतरंगी तुला भेटणार ना भाई. थांब ना. आता आम्ही चालतोय दर्डे फाटाचा क्रॉस करतोय. पुढे नदी आहे. तिकडे तर एवढी थंडी वाजणार आहे ना भाई, डेंजर. पडले आणि माझा माणूस पण आलाय छोटू. कुठे माझी तळमळ शांत झाली. तुमच्या भेटीनं इतका आनंद झालाय की आसमानाची तुला पाहायची, एका वर्षान वारी करण्याची, तुझ्या भजनात दंग होण्याची. गोड तुझे हे नाम स्मरता आली प्रचिती क्षणाक्षणांची, आली प्रचिती क्षणाक्षणांची. साईराम. इकडे भजन होईल थोड्या वेळात. आलेली आहे दत्त मंदिरात. श्री गुरुदेव दत्त. शेवटचा दिवस माझा पालखीमध्ये. सुंदर असा नाश्त्याचा हॉल दरवर्षीप्रमाणे दत्त मंदिर आहे. आणि दत्त मंदिराच्या अगदी समोर पालखी असते. साईराम. थोड्या वेळा त्याचे भजन होणार आहेत छानपैकी बाबांची दत्त. आणि माझा हा शेवटचा दिवस पालखीमधला. याचे ब्लॉग बंद करा बघायचे तुम्ही. आज जर चेटिंग करणार असेल तर. चिटिंग तर होणारच आहे. गाडी पण आली आहे, बॅग पण गाडीत गेली आहे. चेटिंग बाबांशी होणार आहे. बाबांची मी 8 दिवस सेवा केली आहे. नाही चुकीचं. 8 दिवस सेवा केली आहे. आता वेगळ्या कीबोर्डिस्टला शिर्डीमध्ये सेवा करायची. महत्वाची सेवा आहे खूप. तुम्ही 31st म्हणजे काय म्हणताय तुम्ही? इंग्लिश न्यू इयर. तुम्ही सनातन धर्माला मागे पाडताय. 31 डिसेंबर रोजी रात्री आम्ही अगदी जल्लोषात बाबांचं भजन करतो. त्यावेळेस चुकून चाललेला आहे. हे चुकीचं. चल बस तिकडे बस. इथे बस. इथेच बसू दे. थांब जर तिकडे बस. अरे अजून नाश्ता आहे दुसरा आपल्याला. हे थोडं खायचंय. थांब तुला दाखवतो. आम्ही दाखवतो शिर्डीचा नाश्ता आहे भाई. तसं नाही तेच तर अरे तसं नाही मला पळतातच नाही. पेपर पुन्हा उघडायचं असतं. पहिलं बाहेरचं काढून दे. अरे आधी कसं काय करणार? भक्तांनी आनंदाने पालखी सजविली. किती आले? जा ना नको हा 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 हा.
हा घे ना भाई. शिर्डीचा नाश्ता साईराम. अरे घे ना प्रथा, मी बघ तुझ्यासाठी पुरी ठेवली आहे. बाबांचा तर प्रसाद देवाजी. काय दादाला पहिलं सगळ्यांना भेटणार. बालयोगी बालयोगी थांबा. चरण कमल. चरण कमल. नाही नको नको मेंदू वाडा आहे. ए भाई दे ना इकडे छोटू यार, माझा तिसरा हात आहे. ए भाई काजू आला बघ, थांबला काजू आला. ए रजत कुठे पाहतो मामा. ए जरा दे रजत. हे काय चालेल, काय प्रॉब्लेम. ते तू दिसला नाही म्हणून विचारलं. दिसला नाही ना म्हणून. ते नाही थांबणार, 11 वाजता निघणार इकडनं. डायरेक्ट तिकडेच भेट. तर मित्रांनो आता आपण पोचलोय शिर्डीमध्ये, पण शिर्डी गावात एंटर केलंय. थांबा. शिर्डी गावात एंटर केलंय. सगळे चालत आहेत शिर्डीच्या रस्त्यावर. पालखी एकदम मागेच आहे आपल्या. मी पुढे आलो आहे कारण कॉपरेट इश्यूज गाण्यांचे. पुढे पण डीजेची गाडी आहे, तिकडे पण गाणी चालू आहेत. आता आपण जाणार पहिल्या धर्मशाळेमध्ये. धर्मशाळेमध्ये जाऊन फ्रेश बिश होऊ, कपडे चेंज करून मग संध्याकाळी निघणार आपल्या पालखीची मिरवणूक शिर्डी मंदिरापर्यंत, समाधी मंदिरापर्यंत. डाऊट आहे. हां होईल की नाही ते पण डाऊट आहे, कारण आपल्या भांडूपमध्ये मोठा बसचा अपघात झाला आहे, त्याच्यामध्ये 6 जण ऑफ झालेत आणि काही जण जखमी आहेत. अजून आकडा वाढला आहे, 10 वर गेला. अच्छा 10 वर गेला आहे. मृत आकडा जे माणसं वारली आहेत त्यांचा आकडा 10 वरती गेला आता. म्हणून निवडणूक पण होईल की नाही आपण काय सांगू नाही शकत, कारण जे माणसं वारली आहेत ते सगळे आपल्या भांडूपमध्ये त्यांनी पालखी पण आपल्या भांडूपमधलीच आहे. आणि तसे तर मुंबईमध्ये आमच्या श्री साईभजन पालखीच्या नावाचं ऑल ओव्हर मुंबईमध्ये तर ऑलमोस्ट तर पोचलेलंच आहे. त्याच्यामुळे हे करणं जरा थोडंसं चुकीचं वाटतंय. बघू आता संध्याकाळी काय होईल काय नाही ते. बरोबर. कारण आणि जे वारलेत लोक ते सगळे नवजीवनच्या इकडचे आहेत. आणि नवजीवन म्हणजे आपली जिकडून पालखी निघते तोच एरिया. तर लेट्स सी संध्याकाळी काय होतं आहे, पण दर्शन मात्र नक्की होईल. ओम साईराम, जय शंकर. ओम साईराम. श्री स्वामी समर्थ. साईराम मित्रांनो, पालखीतला शेवटचा भंडारा सुरू झालाय. कोंडा ये
कोंडा पण आलाय भाई. जयशंकर भाई. विनय भाऊ. जयशंकर भाई. हे ओमकार. जयशंकर भाई. जयशंकर. फुल फॅमिली. चटका बसला. चला जेवूया. हे भंडारा आपला ढकललाय ना पुढे 1 महिना. 1 महिना नाही रे, मग 1 आठवडा. 1 महिना बोलत होते भावा सगळे. चला मित्रांनो जेवूया. बॅग घेऊया. फ्रेश होऊन तुम्हाला भेटतो. श्री स्वामी समर्थ. जय साईनाथ. जय शंकर. जय शंकर. जय शंकर. आता मला माझी बहीण भेटलेली आहे आणि ही नीट काय बोलायचं सोडून नुसते मारत बसलेत. हा जसं तू नाही बोलत नीट. डोक्यावर थोडा पडलेलाच आहे त्या. मामा मामा वाचव मामा. दिसणार व्हिडिओ मध्ये किती मारते. दिसणार व्हिडिओ मध्ये किती मारते. आम्ही आमच्या भावाला खूप मारतो. आम्ही चांगले दिसतो ना मग काढले चांगलं आहे. कोण कोण. हा मामा कंपनी. आम्ही चांगले दिसतोय नाही आम्ही चांगले नाही नाही. विचारलं इकडे बघ आम्ही पण उत्तर दिसतो. आम्ही चांगले तुम्ही माझ्या या ब्लॉग मध्ये काळ्या टीकासारखे आहात. तुम्हाला म्हणजे माझ्या ब्लॉगला नजर नाही लागणार. हा बघ बरं. अगं तू चांगला बोलला आपल्याबद्दल. काय टिक्कासारखं आहोत आपण. तू किती बोललास की तुम्ही चांगलं नाही दिसत तरी आम्हाला माहिती आम्ही चांगले दिसतो. बरोबर. कारण की आम्ही तुझ्यासारखे काय नाही. भाऊ कधी बहिणींना कॉम्प्लिमेंट देतो का. नाही. सिम्पल ॲज इट इज. तो जेवढा वाईट बोलतो तेवढा आपण चांगलं दिसतो. बरोबर. आता मी काय काय बोले नाही. पागल आहेत. बिंडोक आहेत. डोकं जास्त पडलेलं होत आहे. आहे. जास्त होत आहे. तुझ्या बाजू काही घेऊन बोलली तर जास्तच होत तुझे. डोकं आम्ही तुझी पडलेलं बहिणी आहे ना हा. आणि तू आम्हाला बोलतो आम्ही बिंडोक आहे. तू आमचा भाऊ आहे मग तू पण असशील. हा मग ठीक. मग तुम्ही पण बोला. मग जेवढं मी पण बोलायचं. बोलणार. नाही ना आम्ही स्वतःला करतो. एवढं काही तुला कळतं का? तुम्ही पण बोला मी पण बोलणार. नाही, सिम्पल. म्हणजे आम्ही स्वतः आम्हाला बोलतो. आम्हाला असं याने बोलायचं. आज आम्ही एवढे चांगले दिसतो. आज आम्ही एवढे चांगले दिसतो. आम्ही नाही तोंड खराब करणार. रांगोळी बघा. रांगोळी बघा. वा 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 वा. जरा काही वाटतं का त्यांना मदत जाऊन करायची. मला नाही रांगोळी बिंगोळी काढतो. जेवता येतो का? जेवणावरती कॉफी काय लागते. तू नाही ना जेवलेलास. तू त्या दिवशी पण नाही जेवला. गाजरचा हलवा. आ! तुला काही अरे तिकडून चल ना. तुला काहीही चालतं. आम्हाला नाही चालत तसं. तुम्ही का डाएट कॉन्शियस आहे. डाएट कॉन्शियस आहे. नाहीये पण तरी तुला काही चालतं. मला काय चाललं कारण मी देवाचा माणूस आहे. देवाच्या माणसाने काही खाल्लं की त्याला काय होत नाही. एवढा असा भ्रमात नको रे. दुसरी शक्कल माय बॉयज ते आलेत भांडू करून. आता तुम्ही कसं फॅमिली आलेत ना. माझी पण फॅमिली आली आहे मला भेटायला. तू मागच्या वेळेस कुत्र्याला घेतलं होतं ना? कुठे येतो? यावर्षी एक लॅब आलाय माहिती का ब्लॅक कलरचा मोठा. नाही सोडला त्याला. नाही हाय भावा. बघितला मी. बघ तुझ्यात मित्र आहेत. टॉमी. बघ तुझ्यात मित्र आहेत. तुझेच मित्र आहेत. ब्लॉग मध्ये घेऊ नको म्हणजे त्यांना माहिती आहे मी ब्लॉगर आहे. टॉम्या. हे टॉम्या. शेवटी मित्रापाशीच गेला. भावा ए टॉम्या. त्यांनी लगेच ओळखतात नाही. ओळखलं त्याला. चल टॉम्या. डॉगेश भाई. हा मामाचं काय लक्ष नाही आमच्यावरती. आई खरे लागतंय. लागतं. अथर्वची रुखे पण आहेत. हा बघ टॉम्या आला. डॉगेश आला. भेटला नाही. तुकडा भेटला की तोडून गेला. साईराम. शाल देऊन झोपून गेलो मी.
मला अमृताताई भेटलो सकाळीच भेटली ते. अरे भेटली रे बाबा. तुझी अमृता वेगळी असेल, माझी अमृता वेगळी आहे, तुझी अमृता वेगळी असेल. अरे बाबा अमृताताई भेटली रे मला. ₹2 ₹3 एक कॉफी, ₹2 एक चाय. असं वाटतं शिर्डीमध्ये राहायला पाहिजे, शिर्डीमध्ये राहायला पाहिजे आपण. ₹3 कॉफी भाई, ती पण पावर. ₹2 दूध होतं, मसाला दूध माहिती आहे. मी दुपारी दिलं नव्हतं, क्वालिटी काय अजून काय पाहिजे मला. और बाबा क्या बोलते ₹2 चहा. साई बाबा गरीबों का सारा क्यों बोलते. एक नंबर, टेस्ट पण एक नंबर आहे. हर्षद तयार झालाय, बाई पण आपला तयार आहे. आता मी असंच कॅज्युअल कपडे घातले तर जाऊन चेंज करतो, कारण इकडे समोर रांगोळी काढून झाली. आता पालखी आपली निघेल मिरवणुकीसाठी. तर त्याला तयार होऊया आणि तुम्हाला भेटूया. साईराम. पालखी निघाली पुढे. साईराम भाई, शेवटच्या निशांचा मानकरी अभिजित भाई. आता आपण चाललोय बाबांच्या दर्शनाला समाधी मंदिरामध्ये. तर इकडे पाहू शकता खूप गर्दी झाली आहे, खूप म्हणजे खूप जास्त गर्दी झाली आहे.
सारा जवळी घेतो मला साईनाथा हो साई साई नाम जपता होई सार्थ जन्म झाला माझा सारा सार्थ जन्म झाला माझा सारा मित्रांनो आता आपण पोहोचलोय मंदिराच्या एकदम जवळच म्हणजे समोरच आहे आपण. इकडे मंदिर आहे, समाधी मंदिर आहे बाबांचं. प्रथम आहे माझ्यासोबत जो माझ्यासोबत डे 1 पासून होता. छोटू तिकडे पुढे आहे, काम करतोय. आता आम्ही एकत्र दर्शन घेऊ. पहिले आपली पालखी खंडोबा मंदिरमध्ये जाईल, त्याच्यानंतर द्वारकामाई चावडी करून पुढे समाधी मंदिर. तर डायरेक्ट सिनेमॅटिक्सच बघा तुम्ही. सिनेमॅटिक्स बघायला अजून जास्त मजा येईल. मी बोलत बसलो तर बोरिंग वाटेल, म्हणून आता पुढे तुम्ही सिनेमॅटिक्स बघा. चला जाऊया शिर्डी नगरी श्री साई भजनच्या संगतीनं पायी पायी करूया वारी पाहू साईनाथ साईनाथा करुणा कर